हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर हा व्लॉग आहे आम्ही लग्नाला जाण्याचा. तर खूप दिवसांनी व्लॉग टाकते आहे. तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटत असेल इतक्या दिवसांनी हा व्लॉग टाकते. तर आम्ही सगळे गाडीमध्ये बसलो आणि आम्ही निघालो होतो. ही माझी गितीशा पण एक्सायटेड होते. फर्स्ट टाईम ती लग्न अटेंड करणार होती. आणि इथं वैशान वगैरे पुढे बसले होते आणि सुमित गाडी चालवत होता. फायनली आम्ही ॲक्च्युली बदलापूरला होतं हे लग्न आणि हा तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओमध्ये दाखवलं. लॉन होता ॲक्च्युली. तर लॉनवरती लग्न होतं आणि हॉल पण होता छान. तर येस, फायनली आम्ही तिथं पोहोचलो. आम्ही सगळे आणि तिथे गेल्यानंतर मावशी वगैरे सगळे पाहुणे वगैरे आले होते. वातावरण बघू शकताय तुम्ही किती सुंदर. थंडी असल्या कारणामुळे एवढी गरमी होत नव्हती. त्यात आम्हाला दिसलं वरती आकाशामध्ये एरोप्लेन. तर मी त्याचा देखील व्हिडिओ शूट केला इथे. तर त्या बदलापूरच्या साईडने तिथे टर्न मारला जातो असं सुमित वैशांतला सांगत होतं. त्यामुळे माझा व्हिडिओ हा थोडा लाँग झाला ॲक्च्युली, बघू शकताय तुम्ही. हेच त्यानंतर आम्ही खूप सारे रील्स शूट केल्या तिथे. खूप सारे फोटोशूट केले. श्रद्धाचं फोटोशूट केलं. तिच्या रील्स काढल्या ॲक्च्युली. त्यानंतर बघा ती 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 पण असे फोटो काढण्यासाठी एक्सायटेड असते नेहमीच. त्या लॉनवरती ह्या दोघांची मस्ती चालू होती, गितीशा आणि वैशांची. नेहमी ते दोघं खेळत असतात. कुठेही गेलं की ते दोघं झाले की छान. तोपर्यंत नवरीची एंट्री झाली होती. ॲक्च्युली हे लग्न इव्हिनिंगला असल्यामुळे खूप छान वाटत होतं. आम्ही हॉलमध्ये बसल्यानंतर स्नॅक्स शेअर केले जात होतं. तो आम्ही स्नॅक्स एन्जॉय केला. तिकडं विधी चालू होते. नवरी गुजराती होती आणि नवरा महाराष्ट्रीयन होते. तर त्या दोन्ही पद्धतीच्या विधी चालू होते ॲक्च्युली. तर तुम्ही बघू शकता तिथे नवरीचं नाव होतं वर्षा आणि नवऱ्याचं नाव हे महेश. तर यांचा दोघांचा शुभविवाह होता. तर आम्ही या लग्नासाठी टिटवाळा टू बदलापूर असं ट्रॅव्हल केलं होतं. तर बराच उशीर देखील झाला होता कारण विधी करण्यासाठी पण वेळ गेला. त्यामुळे थोडा वेळ झाला आम्हाला पण निघायला. दिदू राहत नव्हती त्यामुळे थोडंसं आम्हाला देखील खूप एन्जॉय करायचं होतं लग्न, पण ते करू शकत नव्हतं. इथे मंगलाष्टिका झाल्या होत्या आणि नवरीची एंट्री झाली. नवरीची खूप छान प्रकारे एंट्री इथं केलेली आहे. तुम्ही बघू शकता. मी याचं रील्स स्पेशली टाकलेला आहे. तर तुम्ही तो रील्स पाहिला देखील असेल मे बी. आणि तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे ती सजून धजून आणि एन्जॉय करते ते लग्न. तर छान वाटत होतं आम्हाला देखील, कारण आम्हाला देखील आमच्या लग्नाचे क्षण आठवले. कारण अशा पद्धतीने आमचं लग्न झालेलं नाही आहे. तर आम्हाला हे क्षण अनुभवायला नव्याने मिळाले. तर इकडे मंगलाष्टिका चालू होत्या आणि फायनली आमचं मंगलाष्टिका विधी तिकडे आतमध्ये चालू होते आणि फायनली जेवण स्टार्ट झालं आणि आम्ही जेवलो आणि रिटर्न निघालो. थँक्यू सो मच.